तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे गाणगापूरला यावेळेस आपण कारने चाललेलो. छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि निघालो. आपल्याला पाठीमागच्या वेळेसारखं सगळ्यांना घेत जायचं होतं. पहिल्या आड्या श्रद्धा मॅडम आणि मंगेश सर. गाडी छोटी आणि माणसं मोठी असल्या कारणाने गाडीमध्ये अपुरी जागा पडत होती. तरी पण आमच्या सौरभ दादांनी हे ॲडजस्ट करून आम्ही निघालो. गाडी निघाली नाही तोपर्यंत पाठीमाग नावाज आला की लांबोटीला जयशंकर हॉटेलमध्ये कुंदा चहा प्यायचा आहे, गाडी थांबवा. आदेशाचं पालन करत आपण गेलो कुंदा चहा प्यायला. कुंदा चहा पिऊन झाल्यावरती आपण लगेच निघालो. सोलापूरच्या दिशेने प्रचंड वेग धारण केल्याने मंगेश म्हटला मी पण व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे म्हणून त्याला पण घेतलं. सोलापूरमध्ये आल्यावर ट्रॅफिकने आमचं हार्दिक स्वागत केलं. नंतर मग पुढे जाऊन खूप झोप येत असल्याने थोडा फ्रेश झालो. फ्रेश होऊन आपण पटकन निघालो आणि गाणगापूरला आपण पोचलो. गाणगापूरला पोचल्यावरती प्रथम आम्ही संगमाकडे धाव घेतली आणि इकडे सकाळीच मारुतीरायाचं दर्शन झालं. पोचलेलो संगमवरती आहे आम्ही आता. चाललो आता संगमावरती स्नान करायला. सगळे भाविक संगमला आंघोळ करून श्री क्षेत्र गाणगापूरला चाललेले आहेत. तर आपण जातो औदुंबराच्या इथे, जिथे गुरुचरित्राचं पारायणही केलं जातं. खूप पवित्र स्थान आहे. देऊळ बंद पिक्चरमध्ये सीट नंबर 11 बोललेला तो हाच सीन आहे आणि हेच ते स्थान आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी रात्रभर जागरण करून आणि गाडी चालवून सौरभ दादा सुद्धा आमच्यासोबत आलेले आणि कोणाच्याही चेहऱ्यावरती कसल्या प्रकारचा थकवा नव्हता. हे श्वान बघा किती रस्त्यामध्ये छान झोपलेलं आहे. आणि मंदिरात प्रवेश करताच श्री दत्तगुरूंचं दर्शन झालं. नरसिंह सरस्वतींचं पण दर्शन झालं. दर्शन इतक्या चांगल्या पद्धतीने झालं की सगळा थकवा निघून गेला. 5 वाजता आपण दर्शनाला लागलेलो आणि 6:30 पर्यंत आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालं की प्रथम आपण गाडीकडे जातो आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना होतो. रात्रभर जागलेले सगळे लोक आता गाडीमध्ये पूर्णपणे झोपलेले आहेत. अजय दादा तेवढा जागा होता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.